हा पहिलं चपली टाक नंतर बस. पण कोणी संगले आज आवरा लेट व्हायला. संगलेला किती वाजता मला 12:30 वाजता कना कितवं गाणी दुसरा तिसरा तुझा गाणी मला आलता बोल झुकझुक गाडीचा त्यांनी कॅन्सल केला ना. त्याची तारीख फिक्स होती सचिनची. हे बघ भास्कर बरं वाटतंय तुला एक टेक मध्ये ना बोलतो तू चुकलाच बोलतो राज. आता बघ ना इथे बघ ना लाज वाटते का आता. हो कांचन मॅडम तुमची शूट किती वाजता होती. हा हा झाली किती वाजता चालू. हा मग का झाली चालू. मग तुमची मला आम्हाला टाइमपास झाला ना. वन टेक द्यायला लागली आम्हाला वन टेक. हो सो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर जेडी म्हात्रे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आहे आपल्या थर्ड सॉन्गची शूट. एक झाला परवा दिवशीच एक झाला तो ब्लॉग नाही टाकला मी. गाणी याचं बाकी आहे म्हणून नाही टाकला. आज लगेच एक सॉन्ग आहे सचिनच्या मित्राचा आहे जो DOP आहे. त्याला तो ओळखतच असाल. त्यांनी मला कॉल केला जेडी एक बोलतं सॉन्ग करायचं आहे. बरं ठीक आहे करेन. मग त्याची शूट आज आहे ना. आता चाललोय तिकडंच नाही आहे बघा. आता पहिला जाईन सलूनमध्ये. आपला कुर्ता पैजामा मस्त इस्त्रीला दिले. आता पहिला सलूनमध्ये जातो फटाफट केस सेट करतो ना. डायरेक्ट ताईला घ्यायला निघतो कारण माझ्यासोबत लीडला ताई आहे ना. डायरेक्ट तिला घेऊ. एक धनू आहे छोटी मुलगी गावातलीच आहे. ती बोललेली मला घे तर तिला घेतली कारण ताईच्या मुलीचा रोल वाटतं तिला द्यायचा आहे म्हणून सचिनला कॉल केला. सचिन बोलला की घेऊन ये. मग आता पहिला तिला घेईन मला पहिला सेट करेन केस नंतर तिला घेईन नंतर ताईकडे जाईन. मग जेव्हा ताईला घेईन तिला घेईन तेव्हा पण शूट करेनच मी. ते पण बघच मग तुम्ही. तर चला पहिला सेट करून घेतो केस. सो गाईज मस्त केस वगैरे सेट करून झाल्यात आता ना. चाललोय छोटीला घ्यायला ना. मगाशी मी तिथून आलो समोरून ना. नाना होता तिचा पप्पा तिथे उभा होता. नाना असं नाही सांगत ती गाडीतच आहे. मी तिला घरी घ्यायला गेलो तिथे नंतर कॉल करून सांगते गाडीतच आहे. हे बघा. मग तू पहिलाच सांग ना की इथंच आहे ती गाडी. चल चल जे चल तिकडून ताई फोन करते. धनू म्हणू चाल लवकर ये बस. हा बाय. ही बघा ही छोटी आमची डान्सर. कसं वाटतं मग आज गाण्यान काम करशील तू माझ्याबरोबर. मेकअप किती वाजता करायला गेलतीस. किती नादा वाजले किती 1:33. 2 तास लागतात तुला मेकअपला. तू तर बायांची वरतीच इंग्लिश. तुला काय करायचं मेकअपची तशीच यायची तसा ना. पण भारी दिसतस. तुला पुरं करता बघ आता उभी मी. तो गाईज आता लवकर जाऊ. ताई तिकडून कॉल करतोय. ते बोलतो आता टाइमपास करायला लागेल. ताईचे मेकअप झाले पूर्ण. तर आता लवकर जातो ताईला घेतो आणि डायरेक्ट लोकेशनवर निघतो. अजून लेट आहे ना. कवा आल्या का सांग जरा. हा पहिलं चपली टाक नंतर बस. पण कोणी संगले आज आवरा लेट व्हायला. संगलेला किती वाजता मला 12:30 वाजता कना. हिला बघ 2 तास गेले हिला. तुझी मेकअप तर चाली धावची होती ना. आता एवढं करायला 2 तास गेलं तुला. 1 तास झाले. अरे मग हिला आणायला गेल तो. नाना सांगतो बोलतो ती मी घर येलो नंतर सांगतो गाडी न बोलतो माझे कना टाइमपास. पण का पोरी लवकर गेले की मेकअप मला सांग फक्त. मी तर माझ्या बायकोला सांगून ठेवून बाबा मेकअप बिकअप गेली खड्ड्यान तिकडे. मेकअप बिकअप ना करायची ती. मेकअप बिकअप ना बाबा एकदम नॉर्मल राहत. हे बघ तुमच्यासारखी मेकअप वाली ना करणार मी. नॉर्मली करीन. बघ ना तुम्ही बघला ना ग. मग समोर दिसलच.
मेकअप वाली सांगता पोरांना मेकअप वाल्या बायका करू नका, रास पैसा खपत, अर्धा पगार त्यानंच जल. इकडे बाहेर येतात म्हणून 4 गाल्यांचं मेकअप वालीच कर ना मग. नको ना. मेकअप वाली मागलीच मग पैसे वाचतील ना तुझा. नको मेकअप वॉल्यूम ना बघायची ना, मेकअप करेल ती पण ना बघायची. बघता ना. धनू तुला कसं वाटतं ना करावे ना, धनूची मेकअप बघ अख्खी वाईट दिसत. तर गाईज आता लवकर निघतो. 2चा टायमिंग होता पोचायचा ना, आता इथे 2:15 वाजल्या तर 3 वाजता तरी पोचायला लागेल, तेव्हा शूट चालू होईल. आता डायरेक्ट तिथेच भेटूया. हो गाईज आता जस्ट लोकेशनवर पोचलोय ना. लोकेशन आपलं आहे नडालचा मंदिर ना. इकडे आपले आर्टिस्ट पण आहेत. थकल्यान बिचाऱ्या झोपेल त्या, तिने झोप करली, ताईल ना भेटला झोपाला. तर आता मस्त आतमध्ये जाऊ, बघू. सचिनला तर बघितले मगाशीच मी तिथे आहे, तर डायरेक्ट आतमध्येच जातो, मग बघू पुढचं काय आहे ते. सो गाईज आत्ता आतमध्ये आलो आहे आम्ही जस्ट. इथे दुसऱ्या चालू आहे, इकडे ताईचा बसल्यात. काय येते ताई तुला? झोप येतं बोलतो, झोप येतं. इकडे शूट चालू आहे. तो बोलला अजून 2 अंतरे बाकी आहेत, मग ते झाल्यावर आमची शूट. त्याबरोबर एक झोप झालीच ती वाटतं आपली. तिने करली झोप, तिला टेन्शन ना. तुझी पोरच असा बनवून तिला गाण्यात. तो गाई यांचा आता कधी आटपतो ना. एक त्या साईडला शूट चालू आहे मंदिराच्या त्या बाजूला. यांचं झाल्यावर लगेच आपला, मग आपण आपली शूट घ्यायची. तर भेटूया पुढे. सो गाईज आपले लाडके सिंगर परमेश दादा माली बघा. तुझ्या शूट आहे मग डायरेक्ट तुम्ही या ना जेवण इथे डरा ना. इथेच रेकॉर्डिंग ओपन करायची का आता? कितवं गाणी? 2रा 3रा? तुझा गाणी मला आलता बोल, झुकझुक गाडीचा. त्यांनी कॅन्सल केला ना, त्याची तारीख फिक्स होती सचिनची. मग ते केसीला फोन केला, तो बोलला करता जेव्हा आवरे लवकर ना, उपवास आज. तुम्ही जेवून जा, आम्ही नंतर बघू. सो गाईज चेंज वगैरे झाले. आता आपला सॉन्ग चालू होणार. लगेच टेक चालू झाल्यावर त्यांना कोणाला तरी सांगतो मी ब्लॉग घ्यायला, तर भेटू लवकर, तो आवाज देतो. हे तुला काही लाज वाटली पाहिजे? आमची एक टेकमध्ये घेतली व्हिडिओ ना, त्यानं किती टाइम दिला रे? बोलवलेला किती वाजता? मला किती वाजता आलो? 4 वाजता पोहोचले इथं. हा भास्कर किती वाजता पोहोचले आम्ही? हा लेट कोणी केला? तुम्ही. आता पल्ला दे का मा? हे बघ भास्कर, हे बरं वाटतंय तुला एक टेक मध्ये ना बोलतो तू चुकलाच बोलतो रास. आता बघ ना, इथे बघ ना, लाज वाटतंय का आता? हे जे ना मस्त जे कडक जे जरा. सो गाईज मस्त आता शूट पण चालू झाली, पण टाईमवरच आरती भेटली. आता आरती पण करायची, मग आरती झाल्यावर शूट घेऊ. मग काय 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 बोल. झाली का तुमची शूट? आमची शूट झाली. तुमच्या मुलं आमचा टाइम लागले. नाही पण आम्हाला कुठं माहिती तुझा शूट होता. तुमची शूट किती वाजता होती? 12 वाजता. 12 नाही 10 वाजता. 10. हो कांचन मॅडम, तुमची शूट किती वाजता होती? हा हा झाली किती वाजता चालू? हा मग का झाली चालू? मग तुमची मुलं आम्हाला टाइमपास झाला ना. 1 टेक द्यायला लागली आम्हाला. 1 टेक. हो तुम्ही 1 टेक आर्टिस्ट आहात. ये बा ये 1 टेक आर्टिस्ट आहेत आम्ही नाही. पण तुम्ही 2-2 तास मेकअपला ना. त्यान गाणी पण पाठ ना तुमचा. 1 टेक किती वेळ घेतली सांग तुम्ही? हा आपली टेक किती वेळ घेतली रे सचिन? हा पहिला गाणी पहिला ना. तुझं किती गाणी? मग तिला केव्हा भेटले ताई?
तुला सॉंग गावा भेटला यानी चिटिंग केली आमच्याबरोबर. सचिन तुम्ही चिटिंग केली वन टेक काय नको माझा तुझ्यावाला आयडी युट्यूबचा चॅनल तू यूज करतो. मी बनवतो ब्लॉग फक्त पैसे जातात कुठं. सचिन बनवतो गाणी हे पण शेटनी गाणी बघलं ग कसं चालले. कोणता तुझा किती झालं 179 काही चालते ना. हा बरोबर तू छापतो रे. तो गाईज आमची शूट होती नडालच्या मंदिरामध्ये ना. खरोखर सांगतो पहिला गाणी ताईचा होता पण वन टेक मध्ये आमच्या पूर्ण टेक वन टेक मध्ये घेतल्यात ना. आता शूट पण झाले. आता निघतो घरी. अजून ब्लॉग इन नाही करणार. अजून पुढे जाऊ आम्ही म्हणून ब्लॉग इन नाही करणार. सो गाईज मंदिरात आता आरती पण चालू झालंय साईबाबाच्या मंदिरात. कारण आम्ही मगाशी गणपतीच्या मंदिरात होतो तेव्हा पण आरती चालू होती. आता साईबाबा मंदिरात चालू आहे. हे आहेत आपले 5 मंदिर. तो पहिला वायाला आहे भवानी मातेचा, दुसरा महादेव, तिसरा हनुमान मंदिर, चौथा गणेश मंदिर ना यो एक साईबाबा मंदिर. तर असे 5 मंदिर आहेत. असं पूर्ण लोकेशन आहे. जर तिथून बघितलं ना तुम्ही तिथून तर हे पूर्ण लाईनमध्ये मंदिर आहेत ना. तर एकच मंदिर दिसतो. जेव्हा आतमध्ये येईल ना तेव्हा 5 मंदिर दिसतील. तर आता चेंज वगैरे करून घेतो ना नंतर भेटूया मग. तर गाईज आता जस्ट घरी पोचलो. ताईला सोडला, धनूला सोडला. मी पण आता जस्ट घरी आलो ना. 7 वाजता निघालेलो. आता वाजले 11:15 ना. जेवढी शूटमध्ये कंटाळा नाही आला ना. शूटमध्ये पाय नाही दुखले तेवढे गाडी चालवून पाय दुखल्यात. कारण कंटिन्यू 2 ते 2.5 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये होतो ना. बेकार ट्रॅफिक झालेली. आता जस्ट पोचलो आहे आणि हा ब्लॉग आपला शूटचा आहे. जर तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सॉन्ग आल्यावर मी नक्कीच शेअर करेन. तुम्ही पण शेअर करा आणि जास्तीत जास्त आपलं शेअर केल्यावर जेवढं म्हणजे जास्त जणांना बघायला भेटेल एवढं शेअर करा. बाय बाय.